नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। सफाई कर्मचारी व इतर स्टाफ पदांसाठी परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 14,500 ते 28,145 रुपयाच्या दरम्यान दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा 8वी उत्तीर्ण असाल किंवा त्यापेक्षा अधिक तुमचं शिक्षण झालेलं असेल, म्हणजे 11वी असेल 12वी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 484 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुमची वयोमर्यादा काय असेल, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सफाई कर्मचारी कम स्टाफ आणि सब स्टाफ या पदांसाठी, अशा 2 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 20/12/2023 पासून सुरू झालेले आहेत आणि 9 जानेवारी 2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। फीस पेमेंट देखील या काळादरम्यानच तुम्ही या ठिकाणी करू शकता। त्या व्यतिरिक्त कॉल लेटर्स तुम्ही जानेवारीच्या महिन्यात या ठिकाणी डाउनलोड करू शकता। प्री एक्झाम जी आहे तुमची जानेवारीमध्येच घेतली जाईल। त्यानंतर इतर देखील माहिती आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। वेतन जे आहे तुमचं 14,500 रुपयापासून या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यानंतर 28,145 रुपयापर्यंत तुमची वाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला इतर जे अलाउन्सेस आहेत ते देखील या ठिकाणी दिले जाऊ शकतात। वयोमर्यादा जी आहे तुम्हाला 18 ते 26 वर्षापर्यंतची या ठिकाणी दिलेली आहे। 31 मार्च 2023ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल। तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं, OBCसाठी 3 वर्षाचं, PWDसाठी 10 वर्षाचं, एक्स सर्व्हिसमॅनसाठी देखील या ठिकाणी 3 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। महिला ज्या आहेत त्या ठिकाणी डायव्होर्स झालेल्या आणि विधवा ज्या असतील त्यांना देखील या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात येणार आहे। सिलेक्शन जे आहे तुमचं या ठिकाणी ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस जो आहे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे, त्याचबरोबर स्क्रीनवरती देखील आपण या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ऑल इंडिया बेसिसवरती आहे, त्यामुळे ऑल इंडियातून या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यामध्ये गुजरातसाठी या ठिकाणी एकूण 76 जागांची वॅकन्सी आहे, मध्य प्रदेशसाठी 24 जागा आहेत, छत्तीसगडसाठी 14 जागा, दिल्लीसाठी 21, राजस्थानसाठी 55, ओडिसासाठी 2, उत्तर प्रदेशसाठी 78 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यानंतर महाराष्ट्रासाठी 118 जागा या ठिकाणी सगळ्यात जास्त या ठिकाणी आहेत। बिहारसाठी 76 जागा, झारखंडसाठी 20 जागा, अशा एकूण या ठिकाणी 484 जागांची वॅकन्सी ठिकाणी आहे। महाराष्ट्रामधील ज्या जागा या ठिकाणी आहेत त्यामध्ये मुंबईसाठी काही आहेत, अमरावतीसाठी, नागपूरसाठी, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक आणि पुण्यासाठी या ठिकाणी या जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। एक्झाम सेंटर जे आहेत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणार आहेत। या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात आपण संपूर्ण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।